यावरनं राजकीय वाद काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। शिवसेना उबाठा आणि भाजप नेत्यांमध्ये हा वाद आता चांगलाच रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यासाठी जुने राजकीय संदर्भ सुद्धा आता दिले जात आहेत। मात्र या सगळ्यावरनं एक नवा वाद निर्माण होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। ती छाताड कुठे गेली होती तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहित। तेव्हाची छाताड तुम्ही तुमचा आता घेर मोजा, तुमचं मोजमाप घ्या। बाबरीचे घुमट कोसळतात ते पळून गेले बरं का, ढुंगणाला पाय लावून। संजय राऊतांनी एखादा मला फोटो दाखवावा की ते कार सेवेच्या वेळेला त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू असतानाच राजकीय वादाचं महाभारत रंगलंय। खरं तर राम मंदिर लोकार्पण सोहळा न भूतो न भविष्यती असा करण्याचा मंदिर न्यासाचा प्रयत्न आहे। देशातील काही निवडक निमंत्रितांना हा ऐतिहासिक सोहळा याची देही डोळा अनुभवता येणार आहे। मात्र या लोकार्पणापूर्वी वादाची ठिणगी पडलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये हा वाद पेटलाय। खासदार संजय राऊतांनी भाजपला बाबरी विध्वंसावरनं डिवचलाय। त्यांच्या मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्यासंदर्भात, तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता। तेव्हा आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या। आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या। विष्णूचे 13वे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्रीरामाला हात धरून मंदिरात नेतायत। हे हिंदुत्व तुमचं। राम मंदिर आंदोलनामध्ये भाजपचा सहभाग नसल्याचा दावा राऊतांकडनं केला जातोय। त्याला आता भाजपनं खरपूस प्रत्युत्तर दिलंय। बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती आणि त्याबद्दल आम्ही कोणी नकार देत नाही। राम मंदिराला त्यांचं समर्थन होतं, या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाहीये। पण हे काय आजकाल बोलतायत, हे आयत्या पिठाबिळावर नागोबा हे या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि आता हे म्हणता आम्ही होतो। बाळासाहेबांच्या बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका नाही, आम्हाला त्यांचा सन्मानाचं आहे, मानच आहे त्यांच्याबद्दल। बाबरी विध्वंसानंतर बरंच राजकारणही रंगलं होतं। बाबरी प्रकरणी जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नव्हतं। मात्र शिवसेना प्रमुखांनी त्यावर जाहीर भूमिका घेतलेली होती आणि तोच संदर्भ देत संजय राऊतांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। एकच फक्त व्हीआयपी आहे, त्यांचं नाव नरेंद्र मोदी। तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं। प्रभू श्रीरामांना बोट धरून ते राम मंदिरात नेतायत बरं का। प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार 13वे, हे विष्णूचे अवतार 13वे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत। अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला, हा निर्लज्जपणा। राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय, तर मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। मला फोटो दाखवावा की ते कार सेवेच्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही सांगतो, आम्ही 20-20 दिवस जेलमध्ये होतो। आम्ही दोन्ही वेळेला त्या ठिकाणी गेलेलो होतो। जंगलातून 25-50 किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचलो। मला सांगा उद्धवजी कुठे होते? त्यावेळेला फार लहान होते। संजय राऊत त्या ठिकाणी केव्हा कुठे गेलेत त्यांनी मला सांगावं की आम्ही राम मंदिराच्या या कार सेवेमध्ये आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी होतो, हे त्यांनी एकदा दाखवावं, एखादा फोटो दाखवावा। राम मंदिर लोकार्पणाला आता अवघे काही दिवसच उरलेत। मात्र जसजशी लोकार्पणाची तारीख जवळ येतेय तसतसं यावरून राजकारण सुद्धा तापू लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये थेट कोयता, कुऱ्हाड आणि आता बंदुकीवरनं जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मराठा